हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे मोड आलेल्या मटकीचं सूप। तर आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर म्हटलं चला एखादा मस्त असा सूपचा प्रकार दाखवावा, म्हणून मी ही भिजवलेली मटकी घेतलेली आहे। बघू शकता एक वाटीभर। तर भिजवलेली मटकी आणि ह्यात थोडेसे हुलगे आणि वटाणे पण आहेत। जर नुसती मटकी असेल तरीही चालेल, काही हरकत नाही। तर मस्त प्रोटीन आणि फायबरने युक्त असं हे सूप आपलं तयार होणार आहे। तर काय काय साहित्य घेतले तेही तुम्हाला दाखवते। तर एक टोमॅटो घेतले स्वच्छ धुवून कापून, आणि एक कांदा घेतलेला आहे, थोडंसं लिंबू घेतलेलं आहे अर्ध, 4 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कट करून, थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे, कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली, थोडासा पुदिना घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे, फार तिखट असते त्यामुळं ही एकच हिरवी मिरची मी घालते, आणि थोडीशी कोवळी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत, आणि हे 15 ते 20 काळी मिरी घेतलेली आहे, आणि हे सेंदव मीठ घेतलेलं आहे। याऐवजी तुम्ही साधं मीठ सुद्धा घालू शकता जर तुमच्याकडे सेंदव मीठ नसेल तर, आणि असेल तर तुम्ही सेंदव मीठ घाला, त्याने चव फार छान येते। तर आता आपण बघूयात अगदी झटपट होणारा आणि वेट लॉस सुद्धा होण्यासाठी हे महत्त्वाचं आहे सूप। तर वेट लॉससाठी सुद्धा तुम्ही हे पिऊ शकता। पण यामध्ये पाणी घालणार आहोत, तर तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीत तुम्हाला सूप करायचं आहे त्या क्वांटिटीत तुम्ही पाणी घालू शकता। मला साधारण मटकी शिजवून थोडंसं कमी होतं, त्यामुळं थोडंसं अर्धा ग्लास जास्तच घालायचं पाणी। पण आता थोडीशी हळद घालून घेऊयात, एक पाव चमचा हळद घालून घ्यायची। त्याच आता आपण हे चिरलेलं टोमॅटो, एक हिरवी मिरची, कांदा, हा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला तोही घालते मी, ही थोडीशी कोथिंबीर आता घालायची थोड्या वेळाने। तर हा कढीपत्ता घालते मी, छोटी पानं आहेत कढीपत्त्याची, कोवळी पानं घेतलेली आहेत, हे किसलेलं आलं घेतलेलं आहे ते घालते मी, काळं मीठ घालायचं, मटकी पाण्यात घालून शिजवून घ्यायची छान। मस्त असं आपण ही मटकी वगैरे सगळं शिजवून घेऊयात। मटकी छान शिजली आहे, बघू शकताय तुम्ही, झाकण काढून घेतलं मी, मटकी मस्त शिजलेली आहे। तर आपण आता थोडीशी मटकी एका बाजूला काढणार आहोत ह्याच्यात, म्हणजे वरून टाकण्यासाठी। तर फक्त मटकी घ्यायची आपल्याला, ठेवती, कारण सूप पिताना वरून टाकली नाही मटकी तर चंक्स छान लागतात मटकीचे दाताखाली, तर त्यासाठी फक्त मटकी काढून घ्यायची। बघू शकता पाण्यातील आपल्याला मटकी थंड करून घ्यायची आहे पूर्ण। तर गॅस बंद करते मी, की शिजवलेलंच पाणी घ्यायचं आहे सूपसाठी, आणि ही मटकी मी मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेते। हे बघा मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरवरती। तर ह्या पाण्यातच ही पेस्ट घालून घ्यायची सगळी, बघू शकता, मिक्स करून घ्यायचं सगळं। बघू शकताय तुम्हाला कितपत सूप पातळ किंवा घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता। तर मी अशी कन्सिस्टन्सी ठेवली आहे सूपाची, तर फार घट्टही नको आणि फार पातळही नको। तर बघू शकताय मस्त असं हे सूप उकळायला लागलेलं आहे। तर आपण यात थोडीशी मिऱ्याची पूड घालणार आहोत, तर मिरे कुटून घेते मी, मिरे अशी खलबत्त्यात कुटून घेऊयात। 10-15 मिरे घेतलेले आहेत, तर त्याची चांगली पूड करून घेते। बघू शकताय मस्त अशी मिरेपूड केलेली आहे, तीही आपण या सूपामध्ये टाकून घेऊयात। ठेवलेली मटकी होती ती मटकी सुद्धा आपण या सूपमध्ये घालून घेऊयात।
हे बघा, हे सूप चांगलं शिजवून घेऊयात एक उकळी काढून. आपलं सूप खाण्यासाठी तयार झालेलं आहे. तरीही चिरलेली हिरवी कोथिंबीर टाकते मस्तपैकी, बघू शकताय. तर मी हे उतरून घेते आणि ह्याच्यासाठी एक थोडासा आपल्याला तडका करायचा आहे, तर ते दाखवते तुम्हाला. हे बघा, तडका पॅनवर मी नुसता लसूण पण आपल्याला भाजून घेता येतो. जर वेट लॉस साठी तुम्ही करत असाल तर तेल, तूप, बटर काही वापरू नका. आणि जर असंच करत असाल प्यायला तर थोडंसं तेल किंचित एक चमचाभर वापरलं तरी चालतं. तेल, बटर, तूप काही तुम्ही वापरू शकता. जर तुम्ही वेट लॉस साठी करत असाल तर नाही वापरायचं. तर मी अगदी थोडंसं तेल घालते, बघू शकता. एक छोटासा चमचा तेल घातलेला आहे. आणि लसूण आपल्याला छान तळून घ्यायचं आहे. आणि हे थोडेसे जिरे घालते मी, बघू शकता. पाव चमचा हिंग घालते, बघू शकता. आणि ही तडका आपण मस्त असं सूप वरती घालून घ्यायचं आहे. मस्त असं आपलं सूप तयार झालेलं आहे, पिण्यासाठी एकदम टेस्टी आणि हेल्दी. तर आता गॅस बंद करून आपल्याला हा लिंबाचा रस घालायचा आहे, अर्धा लिंबू पिळायचं यात, बघू शकताय. सूप आपलं सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊयात आपण. हे बघा, सर्विंग बाउल मध्ये हे सूप मी काढून घेते पिण्यासाठी. मी अशी कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. तर तुम्हाला घट्ट करायचं असेल तर थोडंसं पाणी कमी घालायचं. मस्त असं मोड आलेल्या मटकीचं सूप पिण्यासाठी तयार झालेलं आहे. तर आता आपण मस्त सूप वरती आपण हे भाजलेले तीळ घालून घेणार आहोत. अगदी चमचाभर तीळ लागतात, फार लागत नाहीत आपल्याला. तर मस्त थंडीच्या दिवसात तीळ खाणे खूप चांगलं असतं शरीरासाठी. तीळ उष्ण असतात, त्यामुळे थंडीच्या दिवसात नक्की खावेत, म्हणून थोडेसे तीळ घातले. चिमूटभर लाल चटणी घातली, बघू शकता वरून थोडीशी. तर कसं वाटलं माझं मोड आलेल्या मटकीचं सूप, तर मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉनही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू. या मटकीचं सूप प्यायला. मस्त वाफळलेलं गरमागरम सूप तयार आहे.